पत्नीला घरात का ठेवून घेत नाहीस या क्षुल्लक वाटणाऱ्या वादाचं रूपांतर एका क्रूर हत्येत झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील मानमोडी येथे घडली आहे। मुलानं रागाच्या भरामध्ये आपल्या 51 वर्षीय आईचं नाक तोंड आणि गळा दाबून निर्गुण हत्या केली आहे। या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मानमोडी येथील झेंडेमाळा परिसरात राहणारा जगदीश जीवन झेंडे याचे आपली आई संगीता झेंडे हिच्याशी सतत भांडण होत असे। जगदीशची पत्नी सोनाली हिला घरात नांदून घेण्यास संगीता यांचा कडाडून विरोध होता। या गोष्टीचा राग मनात धरून जगदीशनं 16 एप्रिल 2026 रोजी पहाटेच्या सुमारास घरात दुसरं कोणीही नसल्याच्या संधीचा फायदा घेतला आणि आईचे नाक तोंड आणि गळा दाबून तिचा जीव घेतला। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मृत पावलेल्या संगीता यांच्या भावानं या प्रकरणी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। कौटुंबिक वादातून जन्मदात्या आईचा असा करुण अंत झाल्यानं मानमोडी गावात हळहळ व्यक्त केली जाते आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।